प्राजक्ता आणि कांचनवहिनी जेवणाचं बघतीलच. ही मिठायांची लिस्ट आहे, ही चेक करून घे. काही ऍड करायचं असलं तर सांग. हा बरोबर आहे. बघ जगदीश. भाऊजी फोनवर तुम्हाला मी यादी पाठवली. बर मी घेऊन येतो सगळं. माधुरी कुठे निघालीस? ते मार्केटला चालले होते. थोडं काम होतं ना माझं. जग्गू भाऊजी तिकडेच निघालेत. भाऊजी सांभाळून घेऊन जाईल ना, हे म्हणजे बाहेर काही गुळ घालून ठेवायला नको. लक्ष असू द्या तुमचं. बसतात. सामान आणायला तुम्ही जावा आणि माधुरीला बी घेऊन जावा सोबत. बर. अगदी बरोबर आहे. विरू तू जा मार्केटला आणि सामान घेऊन ये. तिलाही बरोबर घेऊन जा. चाल. तुला काय खरेदी करायचंय ते करून घे. मी बी तवर बाकीचं सामान घेतो आणि आटपलं की अर्ध्या तासात इकडेच भेटू. सोबतच जाऊया. नग नग, ते मला टेलर कडे जायचंय. कापडे शिवायचेत ना, त्याच्यासाठी माप द्यायला जायचंय. मला वेळ लागल. माझ्यामुळे उगीच तुमचा खोळंबा कशाला. तुम्ही वा पुढं, मी येते ना मागणं. नाहीतर एक काम करूया, ज्याचं लवकर आटपल तो फोन करल. तुझं जर आटपलं येत तर सोबतच जाऊया की. चालतंय. मीनूताई, तुमच्या डोहाळ जेवणाची जय्यत तयारी चालू आहे बर का. तुम्हाला खायला काय काय आवडतं ते सांगा. खास करून गोड पदार्थ काय पाहिजे ते. माझं आयुष्य गोड ठेव म्हणजे झालं. मीनूताई, नका काय गैरसमज मनात धरू. काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये. जे काय आहे ते उघड आहे. आता तुला फक्त माझं तोंड दिसायलंय. देव ना करो उद्या तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काही झालं ना, तर तुला कळेल हे दुःख काय असतं ते. चला की अंकल साहेब. बोल संभाई, काय नवीन गुड न्यूज? तुम्हाला कसं कळलं मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे ते? या अरे तुझ्या हॅलोच्या उत्साहानच कळायलंय. बोल काय ते. येस अंकल साहेब, गुड न्यूजच आहे. दादीने आणि हुप्प्याला आउट हाऊस काढलं अंकल साहेब. शाबास. 2 पैलवान तर गेले, आता बाकीच्यांचा बी नंबर लावा बरोबर. काय म्हणजे विषय का? अरे कसली भारी बातमी आहे. तो दिना गेला पोलीस स्टेशनात आणि उप्प्या गेला घरला. मला धमकी देत होता ना. बघा त्याचा कसा निकाल लावलाय. आता एक एक करून प्रत्येकाला रस्त्यावर आणते की नाही बघाच. बोल की माधुरी. माधुरी काय झालंय? माझ्या माग कुंड लागले. मला वाचवा. कुठे आहेस तू? जिकडं दिसत तिकडं धावत सुटले. मला नाही माहिती कुठे. मंडप पाण्याच्या भूतामध्ये. मला वाचवा फक्त. कुठलं मंडप? मला नाही माहिती. मी जर मला पुढे काढला तर मला वाचवा. एक काम कर, तू मला लाईव्ह लोकेशन पाठव आणि तिकडेच दडून राहा. मी येतो लगेच.
ही बघावे इथं लपून बसलीये. हे बघ, तिला काय करू नकस. मी जातो. तुम्ही आलात म्हणून हे वाचले असतात. तुम्ही थोरल्या भावावानी धावून आलात. तुम्ही नसतात हे बघ माधुरी, तू काय काळजी करू नकोस. मी आहे ना. सरळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊया यांची. पोलीस स्टेशनला? वय, तू त्यांचं वर्णन करू शकतेस ना. सोडायचं नाही यांना. सरळ पोलिसात देऊया. नको असतात. पोलिसात नको. काय? हे बघ, तू घाबरू नकस माधुरी. तुमच्यासारख्या पुरी असल्या गुंडांना घाबरून तक्रार करत नाहीत म्हणून फावतंय त्यांचं. कायद्याचा बी धाक राहत नाही त्यांना. पण आता नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. खरी शिक्षा तर मला होईल असतात. ती बी लय मोठी. ते काय गुंड आहे, 2-4 दिवसात येतील सुटून. पण मी 4 चौघात माझी चित होईल, बदनामी होईल माझी. समधीकडे गवगवा होईल. आणि हे समजा जर माझ्या घरच्यांना कळलं ना, तर ते घरी परत घेऊन जातील मला. माझं लगीन लावून देतील. आखाड्यात मला फिरकू बी देणार नाही. माझी कुस्ती कायमची बंद होईल बसतात. हे बघ माधुरी, मी बोलीन की तुझ्या घरच्यांशी. प्राजक्त बोल. तू त्याचं काय टेन्शन घेऊ नकस. आणि तुमच्या घरचे अगोदरच तुमच्या घरात मी बदनाम आहे. हे समजा जर त्यांना कळलं ना, तर ते मला घराच्या बाहेर हकलून देतील. त्याचं समजा आयुष्य अंधाराच आहे. तुम्ही थोरल्या भावावानी आज माझी आबरू वाचवली आणि असं धाकल्या बहिणीला लगेच अंधारात ढकलून द्याल काय? असं नका करू असतात. मी तुमच्या पाया पडते. वाचवा. माधुरी, बघ, तू भिवू नकस.
मी आहे ना वा. मग आता मला कसलीच भीती नाही. असताना हे समजा कोणाला सांगू नका, घरच्यांना बी काही बी बोलू नका, राजू असताना बी नको. उगाच कोणी चुकीचा अर्थ काढला तर मी बरबाद होईल. मी तुमच्या पुढे हात जोडते असता. वाचवा. भाऊजी बरं झालं आलं. जरा ह्यांना फोन लावून बघा ना. अहो हे बघा आलेच. अहो काय वाजतात, केवढे फोन केले मी तुम्हाला. बाकीच्या टायमिंगला तुम्ही गाडी बाजूला ठेवून फोन उचलून बोलता तरी. आता ते बी नाही केलं. ते मार्केटमध्ये गर्दी होती ना, लई कलकल चालली होती. आदनं मधनं पाऊस बी पडत होता, म्हणून जरा बाजूला थांबावं लागलं. ह्या समद्या गराड्यात समजलंच नाही बघ. तरी नशीब विरू भाऊजी तुम्हीच गेलते माधुरीच्या गेट टुगेदर. जग्गू भाऊजी गेले असते तर एवढ्यात काय कमिंग सून आले नसते. विरू भाऊजी ऑल सामान आणले ना व. प्राजक्ता एकदा चेकिंग करून घेशील काय? नाही म्हणजे आयत्या वेळेस काही राहायला नको. आई कुठे? त्या फॅक्टरीत गेले, थोड्या वेळाने येतीलच की. बर तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. परत मला आमंत्रण द्यायला बी जायचंय, घरला बी मी चक्कर टाकून येते. पिट्या हा चहा कधी दे. तुला माहिती आहे ना की मी चहा सोडलाय, कारण मी आता पैलवान झालोय. काय अयो मला सवयच नाही झाली बघ अजून. थांब दूध आणते. होय इकडं आमच्या कप मध्ये अर्धा कप दूध लागतंय आणि एक काडी पैलवान डेचकभर दूध पिणार. कशाला? तर म्हणे पैलवान व्हायचंय. इकडं अकादमीचा पत्त्या नाही आणि चालले पैलवान व्हायला. पिंट्याच्या कुस्तीवर डाऊट घेतय काय कोणी? अगं राजे, तू अशी अचानक ये 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 पिंट्या वय जरा बस बस. नीलू अगं आपली प्राजू आली आहे, चहा घेऊन ये. नाही ना ग पप्पा, मी आमंत्रण द्यायला आली. कसलं? उद्या मीनूताईंचं डोहाळ जेवण आहे ना बघ, त्यासाठी. तुम्ही समद्यांनी नक्की यायचंय. बर बर. अगं पण तुझी मम्मी गेली तुझ्या मामाच्या घरी. मम्मीचं माझं बोलणं झालंय फोनवर. मला म्हणली की परत आली की भेटून जाय. पण तुम्ही आणि नीलूताईंनी समारंभाला यायचंय. पिंट्या अदुगरपासून असणार आहे तिकडे मदतीला, तुम्ही बी या. वय नक्की घेऊन येतो सगळ्यांना. असा कांचन मॅडमांचा मला फोन आला होता 3-4 वेळा, पण मीच बिझी होतो नाही का. आत्ता कळलं फोन का आला होता म्हणून. हेच कळवायला फोन केला असणार आहे की ह्या तिघांना समारंभाला पाठवा आणि तुम्ही मिसळचा गाडा सांभाळा. ते आईंनीच तसा निरोप द्यायला सांगितलं. फोन लावून देऊ का मी आईंसोबत? नग नग, आता बाईसाहेबांचाच हुकूम तसा असेल तर तसंच करणार मी. मी या तिघांना पाठवतो समारंभाला. मी सांभाळतो मिसळीचा गाडा. मिसळचा गाडा सांभाळा आणि हिशोब मला कळवा. वय वय. ते काय आईंना समजा सांगावं लागतंय ना बघ, म्हणून. बर पप्पा तुम्ही या नक्की, मी आता येते. होय येतो. चल पिंट्या. हो अगे तिथं मीनूताई बसणार आहे. जा तू बाहेर जाऊन खेळ. काकी हा धनुष्यबाण खराय का ग? सखूबाई
खरं असलं तरी तुला थोडीच लढायला जायचंय. दे इकडं, मी बाजूला ठेवते. अरे वा 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 ओ जग्गू भाऊजी, आम्हाला पण शिकव नाही शूटिंग. म्हणजे कसं आहे, माझे सामने नसतील ना तर मी बाकीच्यांच्या सामन्यांची शूटिंग काढेन. अरे वा औषध केला का? हे बघ शिकवतो. ए पिंट्या, अगोदर कुस्तीचा सामना मारायला शिक, मग शिक हे व्हिडिओ बनवायला. हा अय्यो, टाइम झाला की. तुम्हाला सांगायले लंडनच्या रॉयल फॅमिली मध्ये टाइम काटेकोरपणे पाळत्यात. हा पण कुठे आहे आपली आजची क्वीन? हा ए प्राजक्ता, मीनू रेडी झाली का नाही? मी बघते. हा हा. काकी, आजीने ना तिजोरीच्या चाव्या मागितल्या. मीनू काकीला सोन्याची दागिने द्यायची. अगं पण त्यांच्यासाठी फुलाचे दागिने आणलेत की. तरी सोन्याचे दागिने हवे आजी म्हणाली. तूच बोल आजीशी. बर, मी बघते. अय मम्मा, व्हॉट लुकिंग? पिल्या, तिजोरीच्या चाव्या अजून बी प्राजक्ताकडच. मम्मा, आय सी त्या चाव्या रिटर्न तिकीट कशा काढून घ्यायच्या ते. हाऊ ब्युटिफुल मीने, तुझी तर दृष्टच काढायला पाहिजे. पण माझी पावर नाही ना तेवढी. म्हणजे तुला दृष्ट लावायला घरात 2-2 पैलवान आहेत. एक तर वस्तात प्राजक्ता आणि दुसरी तिची पठ्ठी माधुरी. आता त्यांच्या फ्रंट फुटवर माझी पॉवर कमीच का नाही? मीने, तुझ्या प्लेसमेंटला मी असते आणि माझ्या नवऱ्यानं असली काही भानगड केली असती का नाही, तर ती कळल्या कळल्या त्या माधुरीला आउट हाऊस केली असती मी. पण व्हॉट डुईंग, तिच्या बॅक फुटला ती पैलवान प्राजक्ता आहे नाही का? सगळ्यांची लाडकी तीच वाचवायली आहे माधुरीला. मीनूताई, हे घ्या आपल्या घराण्याचे दागिने आईंनी धाडलेत. लवकर आटपा. एका अटीवर हे दागिने घालून मी बाहेर येईन. अट? कंची अट? ती माधुरी मला माझ्या नजरेसमोर न गय. मीने, कशाला मनात राग धरून बसलीस? घरचा समारंभ आहे. एकट्या पुरीला वाळीत टाकलं आणि खोलीत बसवायचं? तुम्ही एकदा काय ते ठरवून घ्या. तुम्हाला महत्वाचं काय आहे? तुमच्या बायकोचं डोहाळ जेवण का त्या चमकढवळीचं कौतुक? आणि तुम्हाला जर का तीच महत्वाची असेल तर हा समारंभ तरी कशाला पाहिजे? रद्दच करून टाकूया की. काय खुळ्यागत बोलालीस ग मीने? हे बघ भाऊजी, मीनूताई शांत व्हा. तुम्हाला माधुरी न गय नव, मी तिला खोलीतच थांबायला सांगते. येस येस, तिला खोलीतच स्टे करू दे. मी तिला सांगून येते. हा प्राजक्ता, तू मिनीला दागिने घालायला हेल्पिंग कर. नाही, उद्या बाई दागिन्यांचं काही अप अँड डाऊन झालं तर माझ्यावर न ग. दिस इज व्हेरी व्हेरी रिस्की वर्कलोड नाही का? तू कर, मी एकदम सिंपल वर्कलोड करते. नो माधुरी, दॅट इज माय रिस्पॉन्सिबल. आलेच. हा मीनूताई, मी करते तुम्हाला तयार. माधुरी, यू नॉट रेडी ना? बरंच झालं बाई, रेडी होऊ बी नगस. तू खाली यायचं नाहीस अशी ऑर्डर आहे. ऑर्डर? कोणाची? कुणाची असणार? तुझी वस्तात प्राजक्ताची. तू खाली आलीस तर अजून काहीतरी घोळ घालून ठेवशील. त्यापेक्षा खाली येऊच नकोस असं प्राजक्ता टेलिंग करत होती आईंना. मग काय, आई बी येस म्हणल्या. असं म्हटल्या वस्तात? मग माधुरी, व्हेरी व्हेरी डबल ढोलकी युवर वस्तात. अजून अंडरस्टँड झालं नाही काय तुला? एनिवेज, तू इकडेच वेटिंग कर बाई. खाली यायची मिस्टेक बी करू नगस. हा, नाही तर सगळ्यांच्या मोहरा तुझा ऍडवाइस करेल तुझी वस्तात. आय एम व्हेरी व्हेरी केअर फॉर यू म्हणून सांगायले इकडच वेटिंग कर. हा, तुला काही लागलं तर आय एम देअर. नो,
मला कॉलिंग कर हा, मी लगेच तुला आणून देईन. हा, टेक केअर हा माधुरी. मला एकटीला कोपऱ्यात टाकताय काय? मी काहीतरी घोळ घालर अशी भीती वाटते ना व तुम्हाला? तर धावतेच तुम्हाला माधुरी कसा घोळ घालते ते. कारण माधुरी बोलती त्यावर दुनिया डोलती. नाही तुमची वाट लावली ना, नाव सांगणार नाही माधुरी. आता बघूया मदर काय चॉईस करती, पेढा का बर्फी. पैलवान वीरेंद्र शिराळकर, तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय तुमच्या.